श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर सासरी निघालेल्या मुलीला आई वडिलांसह सर्वजणच आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. आपल्या मुलीला आनंदी ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आई वडिलांची इच्छा असते. मुलीने सासरी जाताना कोणत्या वस्तू सोबत घेऊन जाऊ नये किंवा रुखवतामध्ये आईने मुलीला कोणत्या वस्तू देऊ नये याविषयीची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. वयाचे 20-22 वर्ष जिथे काढून बाकी आयुष्य सासरी राहतात, पण बायकांचा सारा जीव जिथे गुंतलेला असतो तर ते म्हणजे माहेर. हे एवढं तुझ्यासाठी रोखून ठेवून आठवणीने तिच्यासाठी पाठवून देतो तर ते म्हणजे माहेर. सासरी जाताना पुन्हा पुढच्या भेटीला येईपर्यंत भरपूर एनर्जी चैतन्य भरून देतो ते म्हणजे माहेर. पण माहेरवरून येत असताना महिलांनी अशा कोणत्या वस्तू ज्या आहेत त्या चुकूनही सासरी न्यायच्या नाहीत, ज्यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होऊ शकतो. याविषयीची माहिती सविस्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माहेर सोडून सासरी जाताना वेदना होतात, किती ते कोणाला सांगून कळणार नाही. त्यासाठी मुलगी होऊन जन्माला यावे लागते असे म्हणतात की मुलगी झाली म्हणजे साक्षात लक्ष्मी आली. मुलींना लक्ष्मीचे रूप मानलं जातं. मुलीमध्ये देवी दुर्गेचं, देवी महालक्ष्मीचं, देवी सरस्वतीचे रूप पाहायला मिळतं. मुलगी प्रत्येक आईवडिलांची खूप लाडकी असते. तिला राजकन्येप्रमाणे वाढवले जाते. परंतु मनामध्ये नेहमी ही भावना असते, ती म्हणजे ही मुलगी म्हणजे परक्याचं धन आहे. काही दिवस आपल्याकडे राहील आणि त्यानंतर काही दिवसांनी ते दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. म्हणून मुलगी वयात आली की आई वडील आपल्या लाडक्या परीचे विवाह करून देतात. आपली जबाबदारी पूर्ण करतात. आपल्या मुलीचे लग्न थाटामाटात व्हावे असे प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. म्हणूनच आईवडील आपल्या मुलीला काय हवे आहे याची दखल घेत असतात. त्याचबरोबर आपल्या मुलीची सर्व इच्छासुद्धा पूर्ण करत असतात. सर्व पाहुणे मंडळी लग्नामध्ये घाई गडबड पाहता पाहता आईवडिलांची दमछाक होते. आपल्या मुलीचं लग्न म्हणजे जबाबदारीतून मुक्त होणं असं नसतं. आपल्या मुलीबद्दल एक प्रेम व्यक्त करण्याचा सोहळासुद्धा असतो. आजकालचे विवाह पद्धती ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे. आजकालच्या लग्नामध्ये मोठे मोठे बँडबाजा, सजावट, मोठमोठ्या वस्तू दिल्या जातात. परंतु लग्न पद्धती जरी बदलली असली तरी त्यामागील प्रेम मात्र तेच आहे. त्यांच्या लग्नामध्ये जरी परंपरा पाळल्या गेल्या असल्या तरी त्यांच्या आवडीनिवडी, हौस मौज मात्र पूर्णपणे भागवली जाते. त्यापैकी सर्वात मोठी हौस म्हणजे मुलीला सुंदर सुंदर वस्तू देणे. तेव्हा सासरी जात असते जेव्हा तिला भेटवस्तू दिल्या जातात. पण त्यासोबतच जेव्हा जेव्हा मुलगी माहेरपणासाठी येते त्यावेळेस देखील आई वडील आपल्या इच्छेनुसार आपल्या मुलीला प्रेमापोटी काही वस्तू तिच्यासोबत देत असतात. मुलीच्या घरी ते कितीही समृद्ध जीवन जगत असले तरी देखील आई वडील मुलीसाठी काही भेटवस्तू माहेर आल्यानंतर नक्कीच तिच्यासोबत पाठवत असतात. पण अशा काही वस्तू आहेत ज्या लग्नामध्ये आणि यासोबतच मुलगी जेव्हा जेव्हा माहेरी येईल त्यावेळेस चुकूनसुद्धा त्यांच्यासोबत पाठवू नयेत. यामुळे मुलीच्या घरी दरिद्रता येते. तिच्या घरी भांडणे, कलह वाढतात. तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत तर त्या एक एक करून आपण जाणून घेऊया. अनेक जण आपल्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो भेट म्हणून अवश्य देतात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानलं जातं आणि जिथे गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानलं जातं आणि जिथे गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिथे तिथे कोणत्याच प्रकारची विघ्ने किंवा संकटे येत नाहीत. त्याचबरोबर गणपती बाप्पांना शुभमंगल असं देखील म्हटलं जातं. म्हणूनच आई वडील आपल्या मुलीचा विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो आणि मूर्ती अवश्य देतात. पण तुम्ही देखील तुमच्या मुलीला लग्नामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती देण्यासाठी विचार करत असाल तर हा विचार लगेच बदला.
वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातील मुलगी हे देवी लक्ष्मीचे रूप मानलं जातं. म्हणून गणपती आणि देवी लक्ष्मीचे एकत्र दोन्ही धनाच्या आगमनाची संकेत असतात. अशातूनच घरातून जाणाऱ्या लक्ष्मीला आपण गणपतीची मूर्ती भेट म्हणून दिली तर तिच्या मागे आपल्या घरातील खूप मोठी धनहानी आपल्या घरामध्ये होऊ शकते. ती मुलगी सोबत जाताना आपल्या घरातील सर्व सुख समृद्धीसुद्धा घेऊन जाते. म्हणून कधीही गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती भेट म्हणून देऊ नये. तुम्ही जर तुमच्या मुलीच्या विवाहामध्ये गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती दिलेली आहे, त्यानंतर तुम्हाला अनेक आर्थिक परिणामांना सामोरे जावं लागत असेल, तर अशा वेळेस काय करावे? तर त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुलीला सांगावे की भेट म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती किंवा फोटो ही नव्याने आपल्याला द्यावे कारण की घराच्या मुलीने आपल्याला गणपती बाप्पांची भेट दिली, मूर्ती किंवा फोटो भेट दिली तर ते शुभ मानलं जातं. त्यामुळं आपलं घर हे नेहमी भरलेलं राहतं. तसेच देवी लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये कायमची वास्तव्य करते. सासरी निघालेल्या मुलीला आईवडिलांसह सर्वजण आनंदी आणि वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देतात. त्यासाठी आपल्या घरामध्ये तिला खुश ठेवणारा नवरा आणि सासर मिळावं अशी आईवडिलांना इच्छा असते. प्रत्येक पालक आपल्याला आईपतीप्रमाणे लग्नात मुलीला भेटवस्तू देतात. लग्नात मुलीला संसार म्हणून काही वस्तू देण्याची पद्धत आजही पाहायला मिळते. मुलगी लग्न होऊन सासरी निघालेली असताना किंवा ज्या ज्या वेळेस ती माहेरपणासाठी आपल्याकडे येते, त्या वेळेस आपल्याला मुलीलाही काही वस्तू चुकूनही द्यायच्या नाही. तर अशी कोणती वस्तू आहे? ती वस्तू म्हणजे लोणचे. मुलीला लोणचे कधीही द्यायचे नाही. याचा तिच्या आयुष्यावरती नकारात्मक परिणाम होतो. तिच्या घरामध्ये जे काही नातेसंबंध आहेत तर ते बिघडू लागतात. मुलीच्या सासरी जर तुम्ही लोणचं पाठवलं तर लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असतं आणि मीठ ही तुमच्या घरामध्ये असलेली लक्ष्मी असते. ती लक्ष्मी तुम्ही तुमच्या मुलीला सासरी दिली तर त्यामुळे तुमच्या घरामध्ये आर्थिक धनहानी होऊ शकते. त्यासोबतच तुम्ही तिच्यासोबत जर लोणचं दिलं तर त्यामुळे तिच्या आणि तिच्या पतीच्या दरम्यान सतत वादविवाद, भांडणे, कलह होऊ शकतात. तसेच सासरच्या लोकांसोबत देखील तिचे भांडणे, वादविवाद होऊ शकतात. त्यामुळे मुलीला चुकूनही लोणचं देऊ नये. मुलीच्या आयुष्यामध्ये गोडवा राहावा यासाठी मुलीला नेहमी गोड पदार्थ सोबत द्यावे. जसे की मिठाई असेल, लाडू असेल, करंजी असेल, असे पदार्थ तुम्ही मुलीला तिच्यासोबत देऊ शकता. त्यासोबतच मुलीला आईच्या हातचं किंवा आईने बनवलेलं लोणचं जर द्यायचं असेल किंवा आई द्यायचं असेल तर आईने तिच्या लग्नानंतर तिच्या सासरी जावं आणि तिथे जाऊन लोणचं बनवावं. असं केल्याने तिच्या घरावर कोणत्याही नकारात्मक परिणाम होणार नाही. आणखीन एक वस्तू ती म्हणजे मुलीच्या लग्नामध्ये किंवा जेव्हा जेव्हा मुली माहेरी येतील त्यावेळेसुद्धा त्यांना चुकूनही आईने ही वस्तू देऊ नये. तर ती वस्तू कोणती? तर ती वस्तू म्हणजे झाडू. झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो. आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळेसुद्धा झाडूची पूजा करतो. नवीन झाडू खरेदी करतो व लक्ष्मी स्वरूप असलेली ही वस्तू आपण मुलीच्या घरी ज्यावेळेस देतो त्यावेळेस आपल्याला अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे मुलीला सासरी पाठवताना झाडू चुकूनही देऊ नका. असं मानलं जातं की जर तुम्ही मुलीला सासरी झाडू घेऊन पाठवलं तर तिचा आनंद हिरावून घेतला जातो. त्यामुळे मुलीचा संसार कधीच सुखी राहत नाही. तिचे जीवन दुःखाने भरलेले असते असं देखील मानलं जातं. यासाठी या वस्तू आईवडिलांनी मुलीसोबत सासरी जाताना कधीही देऊ नये. सांगितल्याप्रमाणे आपण तिला बऱ्याचशाच भेटवस्तू देतो. यामध्ये तिला भांडी वगैरे दिली जातात आणि त्या भांड्यामध्ये स्वयंपाकघरातील उपयोगाच्या अशा अनेक वस्तू असतात. तर कोणत्या स्वयंपाकघरातील काही उपयोगाच्या वस्तू देत असताना तर ही एक वस्तू तुम्हाला चुकूनही मुलीला द्यायची नाही. त्यामुळे मुलीच्या आयुष्यामध्ये कलह, वादविवाद, नकारात्मकता वाढू शकते. तर ती वस्तू म्हणजे सुई किंवा धारदार वस्तू असतात.
तर त्या मुलीसोबत कधीही सासरी द्यायच्या नाही. नवीन लग्न होऊन सासरी जात असेल किंवा जेव्हा मुलगी तुमच्याकडे माहेरपणासाठी येत असेल, तर त्यावेळेस तुम्ही प्रेमापोटी मुलीसोबत जर चाकू किंवा वेळी किंवा एखादी धारदार वस्तू, कात्री असेल, अशा वस्तू चुकूनही द्यायच्या नाहीत. तिला त्या पैशाने, तिच्या पैशाने वस्तू खरेदी करायला लावायच्या. परंतु तुम्ही तुमच्या घरातील किंवा तुम्ही विकत घेतलेली अशी कोणतीही धारदार वस्तू तिच्या आयुष्यामध्ये देऊ नका. असं कधी-कधी होतं, की आईच्या घरचे चाकू असेल किंवा आईच्या घरचा एखाद्या वेळी असेल, तर ती मुलीला खूप आवडते आणि आपण ती मुलीला लगेच देऊन टाकतो. तर अशा वेळी तिच्या आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होऊन जातात. तिच्या घरामध्ये यामुळे तिच्या आयुष्यातील सर्व सदस्यांसोबत वादविवाद होतात. यानंतरची वस्तू आपण आवर्जून आपल्या मुलीला चुकूनही द्यायची नाही. तर ती म्हणजे गोधडी. जर गोधडी जी आहे, तर ती जुन्या कपड्यांपासून बनवलेली जाते. आपल्या घरामध्ये असलेली जुने कपडे ज्यावेळेस आपण मुलीच्या सासरी पाठवतो, त्यावेळेस तिच्या घरामध्ये दरिद्रता येते, गरिबी येते. म्हणून गोधडी जी आहे, तर ती मुलीला सासरी असताना तिच्यासोबत घेऊन जाऊ नये. तर पूर्वीच्या काळामध्ये गोधडी मुलीसोबत आवर्जून दिली जायची आणि ही जी परंपरा आहे, तर ती अत्यंत चुकीची आहे. कारण की आपल्या घरामध्ये असलेले जुने कपडे हे नकारात्मकता पसरवतात आणि तीच नकारात्मकता आपण आपल्या मुलीसोबत तिच्या घरी दिल्यामुळे तिच्या घरामध्ये अशा नकारात्मक गोष्टी घडू लागतात. यानंतर जी वस्तू आपण मुलीला सासरी जात असताना चुकूनही देऊ नये, तर ती म्हणजे चाळणी. तर मकर संक्रांतीच्या दिवशी आई आपल्या मुलीला काही गिफ्ट करते, तेव्हा त्यामध्ये गोष्टींचा समावेश असतो. चाळणी देखील त्यापैकीच एक आहे. मात्र चाळणी भेट देणे योग्य मानलं जात नाही. सासरी चाललेल्या मुलीला पिठाची चाळणी दिल्याने सुखी जीवनामध्ये अडचणी येऊ लागतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलीचा संसार कितीही वर्ष जुना झालेला असला तरी आई मुलीसोबत काही ना काही शिदोरी देत असते आणि या शिदोरीमध्ये आपल्याला चुकूनही आपल्या घरातील मिठाचं पॅकेट, जसं की खडे मीठ असेल किंवा साधं मीठ असेल, तर हे मीठ आपल्याला द्यायचं नाही. असं केल्याने घरातील लक्ष्मी निघून जाते आणि अनेक आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो. तर महिलांना विनंती आहे की यापुढे महिलांनी माहेर होऊन या वस्तू चुकूनही सासरी घेऊन जाऊ नये आणि घेऊन आला तर आयुष्यभर तुम्हाला पश्चाताप होईल. त्यासाठी या गोष्टींची काळजी आईने आणि लेकीने दोघींनीही घ्यावी. तर आजचा हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका.